जर तुम्हाला येत्या 6 महिन्यामध्ये स्वतःला पूर्णपणे बदलायचं असेल, तर तुमच्या दिनचर्येतल्या काही गोष्टी तुम्हाला बदलल्या पाहिजेत. त्या कोणत्या? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती नेहमी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलत असतो. आता आपल्याला जर ट्रान्सफॉर्मेशन हवं असेल, परिवर्तन हवं असेल, आपल्याला आपला व्यक्तिमत्व विकास करायचा असेल, तर काही गोष्टी टाळायच्या आहेत. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इतरांशी बोलत असताना कोणा तिसऱ्या व्यक्तीबद्दल अजिबात बोलू नका. कारण 90% वेळा ज्यावेळी आपण एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल समोरच्या व्यक्तीशी बोलत असतो, त्यावेळी आपण फक्त आणि फक्त त्या तिसऱ्या व्यक्तीमधले दोषच सांगत असतो, त्या दोषांबद्दलच बोलत असतो. आणि हे आपल्या व्यक्तिमत्वासाठी, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी किंवा आपल्या सकारात्मक मनस्थितीसाठी खूप घातक आहे. आपण कधीच सकारात्मक होऊ शकणार नाही किंवा आपण कधीच तेवढ्या एका सर्कलमधून बाहेर पडू शकणार नाही. त्या एका बॉक्समध्येच आपलं आयुष्य चालत राहील. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तींपासून, परिस्थितींपासून किंवा गोष्टींपासून आपल्याला त्रास होतोय, त्याबद्दल बोलणं पूर्णपणे थांबवलं पाहिजे. त्यांच्याबद्दल चांगला किंवा वाईट विचार करणं देखील थांबवा. त्यांचं अस्तित्व पूर्णपणे आपल्याला आपल्या आयुष्यातून नाकारायचंय. आपण काय करतो, ज्यांच्यामुळे, ज्या लोकांमुळे, परिस्थितींमुळे, गोष्टींमुळे, वस्तूंमुळे, जे काही असेल, ज्यामुळे आपल्याला त्रास होत असतो, आपण त्याबद्दलच विचार करत राहतो. आपण तेच तेच आठवत राहतो. कारण आपल्याकडे वेळ खूप आहे, आपल्याला करायला काहीच नाहीये. हां, घरातली कामं आपण करतोय, पण ती घरातली कामं करत असताना देखील आपण हाच विचार करतोय. मग अशा वेळेला ही घरातली कामं करत असताना तुम्ही वेगवेगळे बुक समरीज ऐकू शकता, गाणी ऐकू शकता, पॉडकास्ट ऐकू शकता, गाणी म्हणू शकता. खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकत, ऐकत, ऐकत तुम्ही अनेक कामं करू शकता. ज्यामुळे काय होणार आहे, की आपल्या मनातले हे जे विचार आहेत ते कुठेतरी मागे पडत जातील. त्या व्यक्तींबद्दलचे, वस्तूंबद्दलचे किंवा त्या लोकांबद्दलचे जे विचार आहेत ते दूर होण्यासाठी, आपली थॉट प्रोसेस बदलण्यासाठी, विचार करण्याची प्रक्रिया बदलण्यासाठी नवीन काहीतरी स्वतःमध्ये भरलं पाहिजे. आणि ते नवीन माहिती घेणं, नवीन ज्ञान मिळवणं आपण करतच नाही आहोत. म्हणून आपण तिथेच अडकून पडलेलो आहोत. तिसरी गोष्ट आपल्याला टाळायची आहे ती, की निरर्थक कारणांसाठी सर्वांना होकार देणं, ज्यामुळे आपल्याला असं वाटत असतं, की आपण सगळ्यांच्या नजरेत चांगले राहू. सर्वांच्या नजरेमध्ये चांगलं राहण्यासाठी आपण प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एंटरटेन करत राहतो किंवा त्याच्यासोबत घडणाऱ्या निरर्थक चर्चा आपण वाढवत राहतो किंवा अशा गोष्टी करतो ज्याचा आपल्या जीवनामध्ये कोणताच उपयोग नसतो. आपल्याला अ, ज्या गोष्टी आपला फक्त ऊर्जा आपली खेचून घेतात, ज्यामधून आपण काही नवीन शिकत नाही, ज्यामधून आपला व्यक्तिमत्व विकास होत नाही आणि फक्त आणि फक्त समोरच्या व्यक्तीला चांगलं दाखवण्यासाठी आपण अनेक गोष्टी दिवसभरामध्ये करत राहतो. त्या कोणत्या गोष्टी आहेत याची यादी काढा. प्रत्येकजण आपल्याला चांगलं म्हणावं हा आपला अट्टहास असतो, पण कोणीच तुम्हाला चांगलं म्हणणार नाहीये, कारण कोणीच कोणाला चांगलं म्हणत नसतं. म्हणून समोरचा व्यक्ती आपल्याला चांगलं म्हणेल, आपलं कौतुक करेल, म्हणून नको त्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आपण करतोय, त्या करणं टाळलं पाहिजे, थांबवलं पाहिजे आणि तुम्ही अशा कोणत्या गोष्टी करताय, त्या लिहून काढा, त्या करायचं थांबवा. म्हणजे तो जो वेळ तुम्हाला मिळणार आहे, त्या वेळामध्ये तुम्ही स्वतःवरती काम करू शकता. चौथी गोष्ट खूप महत्त्वाची, जे तुम्ही ऐकताय, जे तुम्ही वाचताय, जे तुम्ही पाहताय ते पुढं 2 वर्षामध्ये किंवा 2 तासामध्ये किंवा 2 महिन्यांमध्ये जरी महत्त्वाचं असेल, तर ते करा. पण जर त्याला काहीच अर्थ नाहीये, पुढच्या 2 मिनिटांनंतर देखील, तर असं बोलणं किंवा असं ऐकणं, असं पाहणं
टाळा. बऱ्याचदा आपण ठरवतो, की आपण कोणाबद्दल काही बोलणार नाहीये. पण जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला सांगत असते एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, ज्याला काही अर्थ नसतो. ती माहिती आपल्याला वाटत असते, पण त्या माहितीचा आपल्याला काही उपयोग नाहीये. म्हणून समोरच्या व्यक्तीचं ऐकताना देखील किंवा ज्या गोष्टीवरती आपण चर्चा करतोय, ती खरंच महत्त्वाची आहे का? हे तपासून बघा आणि मगच तिथे तुमची उपस्थिती दाखवा. नंतरची महत्त्वाची गोष्ट आपल्याला टाळायची आहे ती म्हणजे ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास झालाय, त्याबद्दल मन हलकं करायचंय या नावाखाली बोलणं थांबवायचंय. आपण काय करतो, आपल्याला हलकं वाटेल, छान वाटेल म्हणून जे काही आपल्या मनात आहे किंवा जे काही घडून गेलेलं आहे, ज्याचा खूप जास्त आपल्याला त्रास झालेला आहे, ते सतत बोलत राहतो, सतत सांगत राहतो आणि त्यामुळे ज्या जखमा भरत आलेल्या असतात, त्या देखील ओल्या व्हायला लागतात किंवा त्या गोष्टी तशाच आपल्या मनामध्ये ताज्या राहतात. त्या गोष्टी आपण विसरूच शकत नाही, कारण आपण सतत त्याबद्दल बोलत राहतो. त्या बोलण्यामुळे फायदा काहीच होणार नाहीये, मन तर अजिबात हलकं होणार नाहीये. जास्त त्रास होणार आहे. म्हणून त्या गोष्टी जर विसरायच्या असतील, तर पहिला त्या गोष्टींबद्दल बोलणं आपण थांबवलं पाहिजे. नंतरची गोष्ट आपल्याला टाळायची आहे, ती म्हणजे दिवसभर सतत अशा गोष्टी करत राहणं, ज्याला काहीच अर्थ नाहीये. म्हणजे कोणाकोणाला खूप अति स्वच्छता करायची सवय असते, कोणाला अति गप्पा मारायची सवय असते, कोणाला उगाचच अति मोबाईल स्क्रोल करायची सवय असते. आपल्याला हे सगळं सोडायचंय किंवा आपण अशा कोणत्या निरर्थक गोष्टी करतो ते शोधून काढायचं आहे आणि दिवसभरामध्ये फक्त ज्ञान मिळवायला सुरुवात करायची आहे. मिळवलेलं ज्ञान अंमलात आणायला देखील सुरुवात करायची आहे. समजा एखादा व्हिडिओ तुम्ही पाहिलात, त्यातून तुम्हाला छान मोटिव्हेशन मिळालं, नॉलेज मिळालं, पण त्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते तुम्ही केलं का? नाही, तर तुम्ही ते फक्त ऐकता आणि सोडून देता. असं करण्यापेक्षा जे काही सांगितलेलं आहे, जे काही ज्ञान तुम्ही घेतलेलं आहे, ते अंमलात देखील आणायला सुरुवात करा. ज्ञानाची देवाण करायला सुरुवात करा. अनेक गोष्टी ज्या तुम्ही नवीन शिकत आहात किंवा शिकलेले आहात, त्याबद्दल बोलायला सुरुवात करा. शेवटची गोष्ट जी आपल्याला करायची आहे, ती म्हणजे आपल्या वेदना, आपले त्रास जे काही आहेत ते लिहून काढा किंवा परमेश्वरासमोर बोला. पण इतर लोकांना त्या गोष्टी सांगू नका. कारण ते सांगत असताना, ते बोलत असताना आपण त्या फ्लोमध्ये इतके वाहत जातो, की जे नाहीये ते पण आहे असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणून लिहिलं, की आपल्या डोक्यातून त्या गोष्टी निघून जातात. मग ते लिहिलेलं पान तुम्ही जाळून टाका, फाडून फेकून द्या किंवा परमेश्वरासमोर बसा, हात जोडा आणि जे काही तुमचे वेदना आहेत, जे काही तुमचे त्रास आहेत, ते तिथं मोकळे करा. यामुळे काय होणार आहे, की आपण हलके होणार आहोत. नाहीतर प्रत्येक वेळेला तेच बोलत राहिल्यामुळं आपल्या जखमासुद्धा ओल्या होत राहतात. आपण आपले त्रास कधीच विसरू शकत नाही आणि त्यातून बाहेर आपण पडू शकत नाही. आपला दृष्टिकोन वाईट व्हायला लागतो. आपल्याला प्रत्येक गोष्टीतलं नकारात्मक आणि वाईटच दिसायला लागतं. या ज्या काही चुका आपण दिवसभरामध्ये करत असतो, या चुका केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, की आपण चुकलोय आणि या सगळ्या चुका करूनच मी शिकलेली आहे. मी या चुका माझ्या सुधारलेल्या आहेत आणि म्हणून मला आज हा व्हिडिओ करावासा वाटला. कारण ह्या चुका सुधारल्यामुळे मला खूप जास्त फायदा झालाय. मी शांत झालेली आहे. माझी दिनचर्या शांत सुरू आहे. मी अनेक गोष्टी नव्याने करायला लागलेली आहे. माझी ऊर्जा वाचायला लागली आहे. जी उगाचच निरर्थक गोष्टींमध्ये ऊर्जा वाया जायची आणि आपण थकून जायचो, तो थकवा आपला कमी व्हायला मदत होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अंमलात आणा आणि 6 महिन्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्वात होणारा फरक बघा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.